कुंभ राशीच्या लोकांनो, सावध रहा. 1 मे ते 31 मे या दरम्यान तुमच्या आयुष्यात भयानक घटना घडणार. चंद्र राशीच्या संदर्भात केतू 8व्या घरात असल्याने तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला या आठवड्यात तुमचा आहार सुधारावा लागेल. अन्यथा तुम्हाला अनेक गंभीर आजारांनी ग्रासले जाईल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. 1 मे ते 31 मे या दरम्यान स्फोट होणार आहे. मी तुम्हाला एक गुप्त बातमी सांगणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना संपूर्ण परिसरात मिठाई वाटावी लागेल. मी एक गुप्त बातमी घेऊन आले आहे. 1 मे ते 31 मे पर्यंत संपूर्ण परिसरात तुमचीही चर्चा होणार आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांनो, आज अगदी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या घरातील कोणालाही, अगदी तुमच्या भावालाही हे सत्य सांगायचे नाही, कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही. जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक चमत्कार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेले नाही. त्यामुळे तुम्ही शांत राहा आणि मनापासून ऐका. मित्रमैत्रिणींनो, अगदी शेवटची वेळ चालू आहे. जर तुम्ही अजूनही या चिन्हांकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला देखील माहिती नाही की तुम्हाला पुन्हा इतकं मोठं संकेत कधी मिळतील. म्हणूनच आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे त्या खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, तुमची कुंडली गेली अनेक वर्ष दुःखांनी भरलेली होती, पण आता तुमची सर्व दुःख दूर होणार आहेत. मित्रांनो, तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे. तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होईल. जर तुमचे जीवन खूप संकटांनी वेढलेले असेल तर मेमध्ये तुमच्यासाठी हा योग तयार होणार आहे, जो की 70 वर्षातून एकदाच तयार होतो. या आधीही 70 वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता. कृपया हे समजून घ्या आणि सावधगिरी बाळगा. गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. आता तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यात जे काही संकट आले होते ते आता दूर होणार आहे. आम्हाला माहिती आहे की तुम्ही चिंतेत आहात. गेल्या 5 वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रासले आहात. तुमच्यावर अनेक शत्रूंनी खूप वेळा तुम्हाला जादूटोणा करून फसवले आहे, पण तुम्ही कधीच कोणाच्या समोर रडला नाहीत. आतून मजबूत आहात, कारण तुमचे देव आणि देवींचे आशीर्वाद किंवा तुमचे देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करत आहेत. त्यामुळे शत्रूची इच्छा असूनही त्यांचे कोणीही नुकसान करू शकत नाही. परंतु आज या वाईट युतीचा आणि त्यांच्या जादूचा परिणाम होणार नाही. तुमचे दैनंदिन जीवन, तुमचे दैवी जीवन खूप बदलणार आहे. आता तुम्हाला या 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि म्हणूनच तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहे. जेव्हा तुम्ही काही विचार करता तेव्हा नेहमी उलट होते. तुमच्या आणि तुमच्या मित्रांसोबत खूप वाईट होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रस्त झाला आहात. तुमच्या आयुष्यात अनेक दुःख आले आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक घटना घडून गेल्या आहेत, ज्या तुम्हाला समजूही शकल्या नाहीत. तुम्हाला समजत नाही की असं अचानक कसं घडतं आणि असं काही घडायला नको होतं. मग तुम्ही तुमच्या आयुष्यावर अजिबात रागावू नका की मी आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातून सर्व समस्या मिटवणार आहे. मला माहिती आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात. तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे. तुम्हाला कोणीही साथ देत नाही. कोणीही तुम्हाला स्वतःचे म्हणून स्वीकारत नाही. आज मी तुम्हाला या सर्व समस्यांचे समाधान सांगणार आहे. तुमच्या आयुष्यात आता सर्व काही सुरळीत होईल. तुम्हाला जे मिळवायचे होते ते आता तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही. तुमच्या सुखाची जबाबदारी मी घेते. तुमच्या ग्रहांमध्ये बदल झाला आहे. येत्या 24 तासात तुम्हाला हा बदल तुमच्या डोळ्यांनी दिसेल. हा कार्यक्रम चुकवू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आम्ही तुम्हाला याहूनही मोठे सत्य सांगणार आहोत. गेल्या 5 वर्षापासून ही व्यक्ती तुमची सर्वात मोठी शत्रू बनली आहे. तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले आणि पुन्हा पुन्हा तुम्ही पडला पण आहात आणि प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या नशिबाला दोष दिला आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला वाटते की माझे नशीब वाईट आहे, नशीब माझ्या बाजूने नाही आणि तुम्ही नेहमीच निराश झाला आहात. तुम्हाला नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागत आहे. याचं कारण तुमचं नशीब नाही की तुम्ही तुमच्या मेहनतीत कुठलीही कसर सोडली, पण त्यामुळे तुमच्या नशिबाला दोष देणे थांबवा आणि या व्यक्तीशी तुमचे नाते तोडून टाका. तोच माणूस आहे जो तुम्हाला त्रास देतो, म्हणून तुमच्या आयुष्यात कोणतेही कारण आनंदी राहू शकत नाही. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे, त्याला फक्त तुमच्या आयुष्यात दुःख निर्माण करायचे आहे. तुमच्या आयुष्याचा विनाश कसा आणायचा आहे ते तुमच्या जीवनापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे. ही व्यक्ती दुसरी कोणीही नाही, तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे. म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितले होते की तुमच्या आजूबाजूला तुमचे कोणीही नाही, तुमचा स्वतःचा भाऊही नाही. तरच तुम्ही हे सत्य ऐका, कारण कधीकधी तुमच्या जवळचे लोकच तुमच्या जीवाचे शत्रू बनतात आणि तुम्ही हे समजूही शकत नाही.
आज आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव उघडपणे सांगू. आता तुम्ही खूप काही सहन केले आहे. आम्हाला वाटते की तुम्ही आनंदी असावे. हा आमचा एक उद्देश आहे. तुमच्या जीवनातील दुःख दूर करू शकतो आणि आम्ही सर्व दुःखांना, सर्व शत्रूंना दूर करू शकतो असे सांगत राहू. आयुष्यभर कटू सत्य. म्हणूनच सदस्यत्व घेताना कंजूसी होऊ नका. आणि बघा, ती व्यक्ती दुसरी कोणी नाही, अशी ती व्यक्ती आहे जी रात्रंदिवस तुमच्या सोबत असते. कधी कधी तुमच्या घरी येते. अहो, तो माझा भाऊ आहे, तो माझ्या मामाचा मुलगा आहे, असा विचार अनेक वेळा तुमच्या मनात आला असेल की हा शत्रू कोणता नातेवाईक असेल. हा माझा नातेवाईक नसेल. ही माझी सदिच्छा आहे की तो माझ्याबद्दल चांगला विचार करेल. परंतु कधी कधी सर्वात मोठा शत्रू लपलेला असतो आणि हेच तुमच्या जीवनात घडते. तुमच्या आजूबाजूला राहणारा कोणताही मकर राशीचा व्यक्ती तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याचबरोबर धनु राशीचा माणूस तुमच्या आयुष्यात खूप दुःख घेऊन येईल. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात वारंवार संकटे आणत असते, पण तुम्ही तुमचे कर्तृत्व चांगले ठेवले आहे. आता भगवान शनिदेव निर्मितीला साथ देतात. कोणीतरी सत्य सांगितले आहे की जेव्हा देव देतो तेव्हा तो छप्पर फाडके देतो. आणि आता शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देणार आहेत. माणूस आणि फक्त चांगले कामच माणसाच्या बरोबर येते. आणि तुम्ही सुद्धा फक्त आणि फक्त चांगले कर्म करत राहा. तुम्हाला इथून पुढे म्हणजेच मे महिना हा चांगला जाईल. त्यामुळे तुम्ही कधीही कोणाशी खोटे बोलू नका. कधीही खोटे बोलून कोणाचा अपमान करू नका. एक दिवस अशी घटना घडली पाहिजे की त्यांना त्यांच्या प्रत्येक शब्दाचा पश्चाताप होईल. मग ते तुमच्या पाया पडतील आणि तुमच्या पायाशी येतील. डोक्यावर हात मारून माफी मागतील. ती वेळ तुमची असेल तोपर्यंत तुम्ही थांबा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच तुमच्या राशीला फक्त या लोकांना टाळावे लागेल. या एका व्यक्तीची काळजी घ्या, नाहीतर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याचवेळी देव तुम्हाला 24 तासात 3 मोठे चिन्ह देणार आहेत की आता तुमच्यावर माता राणीचा आशीर्वाद येणार आहे. तुमच्या आयुष्यात संपत्तीचा पाऊस पडण्याची शक्यता वाढलेली आहे. भरपूर पैसे येतील आणि एका ठिकाणाहून नाही तर अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून तुमच्या आयुष्यात पैसे येण्याची शक्यता आहे, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आता ते तुमच्या आयुष्यात घडणार आहे. तुम्हाला आमच्याकडून एक गोष्ट स्वीकारावी लागेल, ती म्हणजे तुमच्या यशाबद्दल हुशारकी मारू नका. तुमच्या आयुष्यात एखादी छोटीशी आनंदाची बातमी आली तर थोडासा आनंदही तुमच्या आयुष्यात येईल. तुमच्या आयुष्यातला आनंद वाटून घेऊ नका. तो आनंद तुमच्या मनात ठेवा. आणि जर तुम्ही तुमच्या आनंद जगाला सांगितला तर त्या आनंदाबद्दल लोकांना कधीही चांगलं वाटणार नाही. तो आनंद तुमच्या आयुष्यात कधीही टिकणार नाही. म्हणून हे तुम्हाला शांतपणे आणि समजूतदारपणे समजून घ्यावे लागेल. तुम्हाला तुमच्या दुःखाला कोणीही जबाबदार नाही. आणि ते म्हणजे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल की तुम्ही सर्वांसोबत तुमच्या गोष्टी शेअर करू नका. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी सर्वांसोबत शेअर कराल तेव्हा लोक तुमच्या आनंदावर जळतील आणि तुमच्या जीवनात हा आनंद कसा आला याचा ते विचार करतील. मग ते तुमच्या कामात दोष देण्याचा प्रयत्न करतील. तुमचे काम आणि तुमचे आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतील. ते नवीन समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला कोणत्याही गोष्टी समजून येणार नाहीत. तुम्हाला या गोष्टी आयुष्यात कधीच कळणार नाहीत. म्हणूनच अशा लोकांना वेळीच दूर करणे फार महत्त्वाचे आहे. ज्यांना तुमचे सर्वात जास्त काळजी असते तेच लोक जे तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची इच्छा ठेवत नाहीत. तर मित्रांनो, देव आपल्याला एक चिन्ह देत आहे. हे कसं समजेल की हे चिन्ह चांगले आहे की वाईट आहे? तर देव आपल्याला अनेक प्रकारचे चिन्ह देतात. काहीतरी चांगले होणार आहे आपले जीवनात जरी असे घडले तरी आपल्याला अनेक वेळा चिन्ह मिळतात. आणि काहीतरी वाईट होणार आहे तरी आपल्याला निश्चितच अनेक प्रकारचे संकेत मिळतात. तर त्या गोष्टी समजून घेतल्या जातात. इतकी मोठी चिन्ह आपल्याला लहान जीवनात सापडत नाहीत, कारण ही चिन्ह अगदी भिन्न प्रकारचे असू शकतात. संपत्ती मिळण्याचे पहिले लक्षण म्हणजेच तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गाई माता दिसेल. मित्रांनो, जर तुम्हालाही येत्या 24 तासात कुठे पण एखादी गाई दिसली तर तुम्ही समजून जा की हा भगवंताचा आशीर्वाद आहे. हे चिन्ह म्हणजेच देवाची कृपा तुमच्यावर होणार आहे. तुमचे जीवन आनंदाने भरणार आहे आणि देवाला तुमच्या सर्व समस्यांवर, तुमच्या सर्व दुःखांवर मात करायचं आहे. जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे. तुमच्या आयुष्यात पैसाही येईल आणि आनंदही येईल आणि सर्व गोष्टी, तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील. ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता त्या गोष्टी पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही जितकी जास्त गुप्तता ठेवाल तितकाच जास्त आनंद तुमच्या जीवनात येणार आहे. आणि जर तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने दुःखी असाल तर तुम्ही वरून कधीही दुःखी आहे असं कोणाला दाखवू नका. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सतत वाईट होणार. तुमच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तुम्ही उत्साहात साजरी करायला सुरुवात करा आणि आनंद घ्यायला सुरुवात करा.
अशा प्रकारे तुमचं जीवन आनंदी होईल. तर बघा तुमच्या जीवनात कसा बदल होतोय आणि तुम्ही वेळेस डोळे उघडा आणि या लोकांना आमच्यावर सोडा. तुमचे जीवन एक प्रकारे सुधारेल. आता आम्ही वेळीच तुमचे डोळे उघडलेले आहे आणि तुमचे डोळे आता उघडतील अशी मी आशा करते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.